हे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सध्या दाखल झालेले आहेत। मात्र एक पाहतोय खरं तर करणारी प्रतिक्रिया असेल ती त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते। स्वप्नील, ज्या प्रकारे तुम्ही कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, शोकाकुल वातावरणामध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती उपस्थित असल्याचं दिसतंय। मात्र राष्ट्रवादीमध्ये शोककळा पसरलेली असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं, अगदी काही दिवसांपूर्वी या घडलेल्या घटना होत्या ज्या थोड्या आशादायी चित्र निर्माण करणाऱ्या होत्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी। मात्र शोकाकुल वातावरण झालेलं असताना अनेक जण बारामतीच्या दिशेने निघाल्याचं देखील वृत्त आपल्यापर्यंत येत आहे। त्यानंतर कार्यालयातून काही महत्त्वाची माहिती दिली जाते का, किंवा कार्यालयामध्ये आता कोण कोण उपस्थित आहे? कारण अजितदादांच्या जे जवळचे मानले जायचे ते सगळेजण बारामतीच्या दिशेनं निघून गेलेले आहेत। काही जणांना तिथपर्यंत जाणं शक्य नाही आहे, जे टेलिव्हिजनच्या माध्यमातून या सगळ्या घडामोडी पोहोचवत आहेत। स्वप्नील, विशाल सर, नक्कीच हे मुंबईतील कार्यालयामध्ये काही मुंबईतील प्रतिनिधी आता आलेले आहेत, तेच या कार्यालयामध्ये पाहायला मिळत आहेत। मुंबईतील हे प्रतिनिधी कार्यकर्ते आहेत। मात्र हे सुद्धा कार्यकर्ते संध्याकाळी 9:30-10च्या सुमारास हे एकत्रित निघणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। एकूण सध्या बघितलं तर आपण ज्यांची संवाद साधला हे मुंबईतील प्रतिनिधी ते मुंबईतील कार्यकर्ते आहेत। मात्र आणखी काही कार्यकर्ते हे सध्या या प्रदेश कार्यालयाकडे येत आहेत, कारण या प्रदेश कार्यालयातून बारामतीकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो त्यांनी निवडलेला आहे। त्यामुळे प्रदेश कार्यालयातून बसेस सुटण्याची सुद्धा शक्यता आहे, किंवा इतर ठिकाणाहून सुद्धा गाड्या या सुटण्याची शक्यता आहे। त्या संदर्भातील माहिती थोड्याच वेळात प्रदेश कार्यालयातून आपल्याला प्राप्त होईल। मात्र सध्या या ठिकाणी मुंबईतील प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी प्रदेश कार्यालयामध्ये मुंबईच्या प्रदेश कार्यालयामध्ये येताना पाहायला मिळतात। मात्र दोन्ही राष्ट्रवादी मग त्या ठिकाणी बॅलटपियरमधलं जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं कार्यालय असेल तिकडे सुद्धा अशाच प्रकारची शांतता आहे ती पाहायला मिळते। विशाल सर, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। राहुल, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।